जमलेल्या माझ्या सर्व तमाम शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं आपल्या या नव्या कोर्सच्या पहिल्या सेशनमध्ये सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करत आहे. एआय स्टोरी मेकिंग आपल्याला शिकायची आहे आणि एआय स्टोरी मेकिंग तयार करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जे स्टेप्स वापरायच्या त्या स्टेप्स मागील रेकॉर्डिंग मध्ये आपण पाहिलेले आहे. त्या मागील रेकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी पहा. सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचे 4 टॅब्स ओपन करून ठेवायचे आहेत. बघा, तुम्हाला गुगल क्रोम तर ओपन करता येतोच, तिथून तुम्हाला शिकवतो. हे बघा, गुगल क्रोम ओपन केल्यानंतर ज्यावरती तुमचा मेल असेल, ईमेल असेल, असे वेगवेगळे मेल तयार करून ठेवायचे आहेत तुम्हाला. तो ईमेल तुम्हाला ओपन या ठिकाणी अशा पद्धतीने करायचा आहे. आता हा ईमेल ओपन करायचा म्हणजे त्या ईमेलवर अशा पद्धतीने इथं तुमचा ईमेल वगैरे असा इथं असला पाहिजे उजव्या बाजूला. ठीक आहे. तर गुगल क्रोम तुम्हाला ओपन करायचा आहे. दुसरा एक गुगल क्रोम ओपन करायचा आहे. या पद्धतीनं, अशा पद्धतीनं दुसरा एक ठिकाणी तुम्ही काय केला, गुगल क्रोम ओपन केला. त्यानंतर तिसरं बी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, ओपन करायचं आहे, गुगल ओपन करायचं आहे. आणि परत चौथा एक तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचा आहे. ठीक आहे. तर हे हे 4 स्टेप्स आहेत, हे 4. ओके. पहिल्यांदा तर स्क्रिप्ट जनरेशन आहे. पहिल्यांदा तर काय बघा, टॉपिक सिलेक्शन केलाय आपण. टॉपिक सिलेक्शन काय केलाय, तो कुठून करायचा, selfstudy.com वरून करायचा. ओके. म्हणजे त्यावरनं तुम्हाला पुस्तकं वगैरेतून तुम्ही घेऊ शकता. आता आपण एक छोटासा जो आपला हे असेल, ते आजीबाईचं ते भोपळा आणि आजीची स्टोरी असेल, किंवा हत्ती आणि मुंगीची स्टोरी असेल, किंवा वाघ आणि उंदराची स्टोरी असेल, सिंह आणि उंदराची स्टोरी असेल. तर हे आपण टॉपिक सिलेक्ट केलेला आहे. सपोज एक टॉपिक आपण आजचा सिलेक्ट केलेला आहे, सिंह आणि उंदिरा हाचा टॉपिक सिलेक्ट केलेला आहे. बरोबर आहे. टॉपिक सिलेक्ट झालाय. आता मला दुसरे 4 स्टेप्स या ठिकाणी मला बघायचे आहेत. स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्टसाठी एक ओपन करून ठेवायचं. त्यानंतर इमेज जनरेशनसाठी एक ओपन करून ठेवायचं. त्यानंतर मुव्हमेंट, त्या इमेजचा व्हिडिओ तयार करण्यासाठी, त्या इमेजचा व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला फिल्मोराचे एआय फीचर दिलेले आहेत. पण मी अल्टरनेटिव्ह सांगणार आहे, पर्याय दाखवणार आहे तुम्हाला. ओके. ते एक आहे. आणि परत 4 नंबरला एक आहे, दॅट इज नथिंग बट फॉर एडी, म्हणजे ते हे आहे. ओके. त्याचे प्रॉम्प्ट जनरेशन आहे, चॅट जीपीटीचा वापर करायचा आहे. तर बघा, पहिल्यांदा तर आपल्याला या ठिकाणी स्क्रिप्ट तयार करावी लागते एआयची. तर या ठिकाणी मी काय करत आहे, सर्वप्रथम या ठिकाणी वर टाकत आहे बघा, ग्रॉक. मी काय टाकत आहे, GROK, ग्रॉक. ओके. आता GROK असं टाकल्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला हे बघा, किंवा तुम्ही इथं टाईप करा. काय टाईप करायचं तुम्हाला, GROK. ओके. तर आता मी माझा कीबोर्ड या ठिकाणी जोडतो. एक्सटर्नल कीबोर्ड आहे माझा. त्यामुळे डोंट वरी, आय विल टाईप इट फास्टली. सो यू विल यू विल नॉट फील एनी इनकन्व्हिनियन्स. तर एआय स्टोरी बनवायची आहे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, हे सगळं करावं लागतं. बरोबर आहे. तर आता बघा, सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागतं, या ठिकाणी GROK तुम्हाला टाकायचं आहे. काय टाकायचं आहे, GROK. ओके. GROK टाकल्यानंतर या ठिकाणी ग्रॉक नावाची या ठिकाणी तुम्हाला चॅट जीपीटी सारखं दिसणार या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी ट्राय ग्रॉकला इथे क्लिक करायचं, ट्राय ग्रॉक. ठीक आहे. ट्राय ग्रॉकला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं साइन इन करून घ्यायचं आहे. आता माझं या ठिकाणी ऑलरेडी साइन इन झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, साइन इन करायचं. साइन इन विथ युअर जीमेल करायचं. या ठिकाणी ग्रॉक 3 इनेबल्ड आहे का नाही, ते इनेबल करायचं. म्हणजे ते पॉवरफुल मॉडेल आहे. यावरून आपल्याला स्क्रिप्ट तयार करायची, म्हणजे आपल्या स्टोरीची पटकथा आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. आता हा जो ग्रॉक आहे, बरोबर आहे, सो या ग्रॉकला आपल्याला काय करायचं आहे, कमांड द्यायची आहे. ठीक आहे. सो हिअर तुम्ही लगेच टाईप करत होता फास्ट मध्ये, आता इथं तुम्हाला ओरली बोलता येत नाही या ठिकाणी ग्रॉक मध्ये. हे बघा, या ठिकाणी मी आता टाईप करत आहे, आय वॉन्ट टू क्रिएट AI story of famous लेजंड. लेजंड म्हणजे दंतकथा आहे ती एक, बरोबर आहे. लेजंड, लेजेंडरी स्टोरी आपण म्हणूया, लेजेंडरी स्टोरी ऑफ लायन अँड माऊस इन हिंदी किंवा मराठी, जे काय तुम्हाला सांगायचं, इन मराठी. बरोबर आहे, इन मराठी. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, ग्रॉकने ओपन करायचं. आय वॉन्ट टू क्रिएट एआय स्टोरी ऑफ फेमस लेजेंडरी स्टोरी ऑफ लायन अँड माऊस इन मराठी. आता ते बरोबर ते देईल आपल्याला, बरोबर आहे. सो गिव्ह मी, हे बघा, तर हे खूप महत्वाचं आहे, प्रॉम्प्ट खूप महत्वाचं आहे. सो गिव्ह मी सीन वाईज म्हणायचं, हा शब्द म्हणायचा.
सीन वाईज प्रॉम्प्ट बी म्हणायचं तर प्रॉम्प्ट अँड डायलॉग्स. आता इथं प्रॉम्प्ट कशासाठी? फॉर इमेज जनरेशन. ओके, इमेज जनरेशन यामध्ये होणार करायची नाही आपल्याला, फास्ट मध्ये करायची आपल्याला, प्रॉम्प्ट फॉर इमेज जनरेशन. पण प्रॉम्प्ट घ्यायचं आहे म्हणजे इमेज जनरेशनला मला त्या स्टेपला पहिल्यांदा उंदीर येतो, वाघ झोपलेला आहे, कसं काय सांगायचं की मला त्या प्रकारची इमेज मिळेल. परत वाघ असा इरिटेट झालाय, वाघ रागावलेला आहे, अशा प्रकारचे इमेजेस आपल्याला तयार करायचे असतात. बरोबर आहे, ए आय शेवटी इमॅजिनेशन आहे ते. आता त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे प्रॉम्प्ट फॉर इमेज जनरेशन अँड डायलॉग्स. आणि त्या स्टोरी मधले डायलॉग सुद्धा मला दे. बरोबर आहे, स्टोरी मधले डायलॉग सुद्धा दे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं सुरुवातीला ते सांगायचं आहे. ओके, सीन वाईज राईट. विच शुड बी कम्प्लिटेड, विच शुड बी कम्प्लिटेड विदिन 1 मिनिट. ओके, एका मिनिटाची स्टोरी पटापटा 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 पटा बनवून घ्यायची. रोज एक, रोज एक, रोज एक, रोज एक, रोज परत 2, रोज 2, परत रोज 3, परत रोज 4, असे करायचं. हो, या ठिकाणी बघा आता या पद्धतीने काय करायचं विदिन 1 मिनिट. अशा पद्धतीने तर काय केलं आपण, हे दिलेलं आहे. आता सीन या ठिकाणी बघा, इथे आपण काय म्हटलेलं आहे इन मराठी. फाईन. या ठिकाणी बघा हा हा जाळ मी फसला, कोण मला वाचवेल. बरोबर आहे, 15 सेकंड आणि त्यांना टाइम सुद्धा दिला बघा, हे बघा. आणि वरचं प्रॉम्प्टिंग आहे, वरचं प्रॉम्प्टिंग आहे. बरोबर आहे, हे बघा मस्तपैकी त्याने थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिलं अजून आपल्याला. हे बघा, आणि लायन्स ट्रॅप डायरेक्ट लायन्स ट्रॅप वरून केलेला आहे. सिंह घाबरू नको, मी छोटा उंदीर तुला तुझी मदत करेन. काळजी नको, मी हे जाळं कुरतडेन. तुझ्यासारख्या छोट्या प्राणी मला वाचवता अशक्य, लहान असलो तरी हिंमत मोठी आहे. वगैरे वगैरे वगैरे. बरोबर आहे, उंदिरा तू माझा जीव वाचवला, वगैरे वगैरे. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे, जस्ट त्यानं काय केलेलं आहे, डायरेक्ट सिंह अडकलेला आहे इथून सुरुवात केलेली आहे. एका मिनिटात सांगितलं होतं ना, म्हणून आपण त्याला. बरोबर आहे, आणि वर जे आहे ना ते प्रॉम्प्ट आहे बघा. हा जो तो प्रॉम्प्ट आहे, इमेज प्रॉम्प्ट, की मला हे बघा मॅजेस्टिक लायन म्हणजे काय, अवाढव्य सिंह विथ गोल्डन मेन. मेन म्हणजे ती आयाळ असते ना, सोनेरी आयाळ, लाईज ट्रॅप्ड अंडर अ हेवी नेट इन अ लश जंगल, सनलाइट फिल्टरिंग थ्रू टॉल ट्रीज. तर या प्रकारचे ही इमेज आपल्याला जनरेट करायची आहे 2 नंबरच्या टॅबवरून, ते तिकडे आपण जाणारच आहोत. नाव आता हे सीन वाईज क्रिएट केलं, बट दिस स्टोरी इज इंटरवल नंतरचा पार्ट आहे हा, इंटरवल नंतरचा. असंही केलं तरी चालेल, फक्त आपल्याला मेसेज काय पोहोचवायचा आहे, लोकांची मदत करा. म्हणजे कोणीही कमी नसतो, कोणाची मदत कधी उपयोगी पडेल ते सांगता येत नाही. बरोबर आहे ना, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुते दार 18 आलुते दार ना घेऊन हे स्वराज्य उभं केलं. का? कारण प्रत्येक माणूस या ठिकाणी महत्वाचा आहे, प्रत्येक. ओके, फक्त या ठिकाणी सोनार आहे तोच महत्वाचा नाही, लोहार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. बरोबर आहे, कुंभार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, सुतार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. सगळेजण नळ फिट करणार सुद्धा महत्वाचा आहे, आणि केस कापणारा नावी सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे कोणीही कोणताही व्यक्ती कोणताही पेशा हा कमी नसतो अशा प्रकारचा. या ठिकाणी बघा आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सांगायचं आहे. ओ हो, त्याला गप्पा मारलेल्या स्वरूपात चॅट सारखं करायचं. ओहो, यू जस्ट स्टार्टेड. ओके, you just started from lion trap. First, make that mouse jump and irritate the lion, and he uh, then lion tries to kill mouse. Okay, then mouse pleads म्हणजे तो विनवणी करतो, pleads, and then lion laughs and relieves. त्याला सोडून देतो, रिलीव्ह करतो तो. बरोबर आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सांगायचं आहे, रिलीफ देतो त्याला. ओके, LIEVES. ओके, रिलीव्स दी माउस. बरोबर आहे, आणि एंटर करू या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी अपॉलॉजीज तो म्हणत आहे बघा, अपॉलॉजीज. त्यानं पहिल्यापासून सुरू केलं, माउस इरिटेट्स द लायन. हा सिंह झोपलाय, चला मजा करू.
कोण माझी शेपटी ओढ आता बघा या ठिकाणी या प्रकारचं आता त्यानं डायलॉग सुद्धा दिलेले आहेत. ते डायलॉग आपण व्हॉइस ओव्हर मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आता व्हॉइस ओव्हरसाठी सुद्धा आपल्याला एक टॅब ओपन करावा लागला असता. परंतु मी मराठीमध्ये ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपले स्वतःचे डायलॉग वापरायचे आहेत. हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये तुम्हाला करायचे असतील तर 11 लॅब्सचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहेच. ओके. आता बघा छानशी अशी या ठिकाणी कथा तयार झालेली आहे आणि ती कथा आपल्याला काय करायची वाचायची आहे. आता कशा पद्धतीने वाचायची आहे ते बघा. या ठिकाणी आता सर्वप्रथम सीन 1 जो आहे माऊस इरिटेट झाला आहे. सिंह झोपलाय. चला मज्जा करू. लायन मग वेकिंग. कोण माझी शेपटी ओढतंय? तू छोट्या उंदरा. तुझी हिंमत कशी झाली? आता तुझा अंत. सिंह, मला माफ कर. मी तुझी मदत करेन. वचन देतो. बघा त्यानं एआय स्टोरी म्हटल्यानंतर त्याला माहिती आहे 5-6 सेकंदाचे आपल्याला जे व्हिडिओज मिळतात. बरोबर आहे ना? इमेज टू व्हिडिओ. मग त्याच्यानुसार यानं हे सगळे डायलॉग्स वगैरे बरोबर ते घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीनेच आपल्याला ते करायचं आहे. ठीक आहे. सो त्यानंतर बघा तिसरं लायन स्पेअर्स द माऊस. हा तुझ्यासारखा छोट्या प्राणी मला काय मदत करेल? सिंह मला जाऊ दे मी तुझा उपकार विसरणार नाही. आता तो सोडून देतो वगैरे वगैरे थोडंसं आपण ऍड करायचं आपलं. आता हा जाळं कोण मला वाचवेल? सिंह मी आलो, तुझी माझी हिंमत बघ, उंदरा तूच माझा खरा मित्र आहे वगैरे वगैरे हे सगळं डायलॉग्स आहेत. परंतु आपल्याला सध्या इमेज जनरेट करायची आहे. बरोबर आहे ना? आता स्क्रिप्टवरती काम झालं आपलं. स्क्रिप्टवरती काम झालं. त्याच्यानंतर काय करायचं? हा जो काही वरचा जो काही प्रॉम्प्ट आहे, ओके, हा सगळा प्रॉम्प्ट घ्यायचा आहे तुम्हाला इथून इथपर्यंत. इमेज प्रॉम्प्ट हे घेऊ नका. फक्त इथून इथपर्यंत घ्या. आणि इथं जावा आणि इथं टाका पिक्लुमेन. काय टाकायचं आहे? PIC बघा हे पिक्लुमेन. PICLUMEN पिक्लुमेन टाकायचा आणि ओपन करायचं. त्याला सुद्धा या ठिकाणी साइन इन करायचं. ओके. सो हिअर एआय टूल्स आहेत बघा. एआय आर्ट जनरेटर आहे. एआय रिप्लेसर आहे. एआय इमेज एक्सटेंडर आहे. एआय कलरायझर, एआय अपस्केलर वगैरे वगैरे. पण आता आपण जायचंय फ्री एआय इमेज जनरेटर मध्ये. सो जनरेट फॉर फ्रीला जायचं आहे तुम्हाला आणि हे अनलिमिटेड तुम्हाला या ठिकाणी खूप कमी वेळेमध्ये आणि म्हणजे 10 ते 15 सेकंदातच तुम्हाला या ठिकाणी ते इमेज जनरेट करून देतं. ठीक आहे. सो हिअर या ठिकाणी तुमचं जे काही मेल असेल, ओके, ओपन, त्याच्यावरती तुम्ही मेलवरती या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी ओपन करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला काय होईल? या ठिकाणी ओपन होईल. बरोबर आहे. आता हे ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा क्लेम. आता रोजचं तुम्ही या ठिकाणी जॉइन झाला तर तुम्हाला 10 क्रेडिट जास्त मिळतात. परंतु जे क्रेडिट्सच एवढे आहेत, की तुम्हाला ते रोजच्या रोज संपत नाहीत. बरोबर. आता इथं बघा या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ओपन होईल पिक्लोमेनचा. हा जो पिक्लोमेन आहे त्याच्या ठिकाणी इथं क्रिएटला जायचंय तुम्हाला. क्रिएटला गेल्यानंतर या ठिकाणी बघा इथं तुम्हाला अशा प्रकारची इथं मी प्रॉम्प्ट्स वरूनच हे बनवलेले आहेत. बरोबर आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बघायचं डिस्क्राईब युअर इमेज. तर ही जी इमेज आहे, तर ती इमेज तुम्हाला इथं या ठिकाणी ही बनवायची आहे. तर पहिला जो सीन आहे, माऊस इरिटेट झाला आहे. हे बघा बघा, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉम्प्ट घ्यायचा आहे आणि हा प्रॉम्प्ट घेऊन इथं डिस्क्राईब युअर इमेज म्हटलेलं आहे बघा. इथं तुम्हाला काय करायचंय? पेस्ट करायचं आहे आणि इथं बघा हा वापरायचा आहे तुम्हाला लाइक धिस आणि तुम्हाला लगेच फास्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे 10 ते 15 सेकंदात 2 इमेजेस तुम्हाला मिळतील. बरोबर आहे. आता मी एक इमेजवरती तिथे केलेलं आहे क्लिक. त्यामुळे एकच मिळालेली आहे बघा. आता सध्या मला अशा प्रकारची मिळाली. पण मला ही सपोज आवडलेली नाहीये. दॅट इज नॉट दॅट वन. ओके. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बघा. इथं इथं एक +1 एक आहे. इथं बघा तुम्हाला कसल्या टाइपची तुम्हाला व्हिडिओ बनवायचा तुम्हाला व्हर्टिकल बनवायचा आहे का हॉरिझॉन्टल बनवायचं आहे का Instagramसाठी बनवायचं आहे, कशासाठी बनवायचं आहे? तर त्यासाठी तुम्हाला ते करायचं आहे. आता तुम्हाला व्हर्टिकली जर बनवायचं असेल किंवा आता चौकोनी घेऊया आपण. चौकोनी आता 1:1 इज ओके फॉर धिस. बरोबर आहे. आपण काय करूया या ठिकाणी बघा. एकच मिनिट आता हे घालवतो जरा थोडंसं आणि इथं क्रिएट आणि हे सगळे प्रॉम्प्ट वगैरे हे ते आहेत. अजून एकदा बनवायचं. फास्टमध्ये ते तुम्हाला बनवून देईल. एक मिनिट इथं काय झालं? आपण प्रॉम्प्ट दिलं नाही त्याला. थांबा. इथं प्रॉम्प्ट द्यायचं त्याला इथं प्रॉम्प्ट अँड हिअर देन क्लिक. येस, येस. साइन इन करायचं आहे ते. तर या प्रकारे बघा, हा एक या ठिकाणी अशा पद्धतीने बसलाय आणि इथं इथं हे दिसतोय
हिअर या ठिकाणी दॅट इज नथिंग बट दी माऊस. बरोबर आहे ना? माऊस असा दिसत आता मी इथं दिसत आहे. तर तो इथं हा सिंह झोपलेला आहे. आता हे बोलताना खूप छान वाटणार आहे. बरोबर आहे ना? त्यासाठी मी इथं काय करतो, राईट क्लिक करून या ठिकाणी सेव्ह इमेज ॲज करतो. सेव्ह इमेज ॲज केल्यानंतर या ठिकाणी इथं बघा WEBP नावाचं येतं. परंतु ते पुढे जे आपण करणार आहोत त्यासाठी हे उपयोगी नाही. त्यासाठी अगोदर याला सेव्ह करून घेऊ शकता तुम्ही. याला सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी बघा इथं ही इमेज येईल. आता ही जी इमेज आलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी पॉवर पॉईंटमध्ये घ्यायची आहे. आता पॉवर पॉईंटमध्ये घेतल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे तुम्हाला तुम्हाला एक प्रोजेक्ट असा तयार करायचा. प्रोजेक्ट AI स्टुडिओचा फोल्डर तयार करायचा आणि त्याच्याशी रिलेटेड बघा पिक्चर 1, पिक्चर 2, पिक्चर 3 आता हे सेम पिक्चर होते वरचे. बरोबर हे सगळे जनरेट केले, इमेज जनरेट केले. आता ही इमेज जनरेट केली, परंतु त्याच्यानंतर मी इथं इथं जर तुम्ही बघितलं तर इथं एक्सटेन्शन वर दिसतंय बघा एक आयटम टाइप. काय जर कोणी सांगेल का? त्या इमेजचा टाइप काय आहे तो? तिथं काय दिसतंय तुम्हाला? चाणाक्ष नजरेने सांगा जरा. एकच मिनिट हा. बरोबर. HTML सांगते HTML. परंतु त्याला काय करायचं तर HTML ला काय करायचं या ठिकाणी बघा आता हे 6 इमेज जनरेट केलेले म्हणजे 6 सीन होते. माझ्या स्टोरीमध्ये 6 सीन होते. ते 6 सीनला या ठिकाणी हे 6 या ठिकाणी अशा पद्धतीने तयार केलं आपण. ही माझी स्क्रिप्ट आहे बघा शेवटी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये जे येतं ते सगळं या ठिकाणी आपल्याला व्हॉइस ओव्हरमध्ये बोलायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते काम. बरोबर आहे. सो या ठिकाणी बघा आता हा जो पिकलू मेन आहे, बरोबर आहे ना? तर इथून सुद्धा तुम्ही कॉपी करा. कॉपी करून काय करा, या ठिकाणी इथं पेस्ट करा. डायरेक्ट पेस्ट करा आणि पेस्ट केल्यावर फक्त फोटोला सिलेक्ट करा. PPTमध्ये, पॉवर पॉइंटमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे फोटो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याला इथं राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज पिक्चर. डेस्कटॉपला जायचं आणि ते पिक्चर 1 म्हणून सेव्ह होईल हे. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी ही इमेज आपण जनरेट केलेली होती. ती इमेज आपण आता सेव्ह केलेली आहे PNGच्या फॉर्ममध्ये. इथे बघा या ठिकाणी हा पिक्चर 1 झाला. इथं एक फोल्डर बनवून घ्या आत्ताच. AI स्टोरी 1चा. आता मी इथं डे 1चा फोल्डर बनवतो फॉर एक्झाम्पल. ओके. या ठिकाणी बघा आता या ठिकाणी आपले 12 दिवसाचे 12 फोल्डर तयार होतात. आता त्याच्यामध्ये सध्या टाकून घेतो आता मी याच्यामध्ये आणि ते मी रिनेम करतो. इथे याच्यामध्ये काय टाकतो आता? दॅट इज नथिंग बट डे 1. तुम्ही इथं काय टाकायचं आहे? AI स्टोरी प्रोजेक्ट. बरोबर आहे. प्रोजेक्ट AI स्टोरी. आता हा पहिला पिक्चर झाला हा तयार. आता दुसरी इमेज दुसरा हे घ्यायचा. सीन बाय सीन इमेज जनरेट करायची. हे बघा या ठिकाणी हा जो आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला. या पद्धतीने घ्यायचा आहे आणि याला इथून इथपर्यंत सिलेक्ट केलं. याला आपण कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? परत या ठिकाणी जायचं आहे कशाला? डिस्क्राईब युअर इमेजला जायचं आहे. पेस्ट करायचं आहे आणि परत याला जनरेट करायची आहे. ठीक आहे. आता बघा तुम्ही याच्यानंतर लगेच दिली तर त्या प्रकारचाच सिंह तो येणार आहे. बरोबर आहे. कारण इमेज प्रॉम्प्ट आपण एकाच सोर्स पासून घेतलेला आहे. वी विल सी नाउ सी अ लिटल बिट चेंज बट इट्स ओके. नाउ सी हा उठलेला आहे परंतु तो त्या त्या जागेवरूनच उठलेला आहे असं तिथं दाखवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे ना? तर याला काय करावं लागेल? आता हा जो आहे मायटी लायन. ओके. नाउ जस्ट सी द चेंजेस. कन्सिस्टन्सी नाव आता इथं हा शांत झोपलेला आहे म्हणून याची आयाळी तीव्र दिसत नाही. परंतु हे उठल्यानंतर तो असाच दिसणार आहे. बरोबर आहे. असं थोडक्यात आपल्याला इथं दाखवायचं आहे. आणि हा बॅकग्राऊंड तुम्ही सगळा रिमूव्ह करू शकता सगळ्याच. सगळ्या सगळ्या याच्यावरचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. बरोबर आहे. आणि तुम्ही एक नवीन बॅकग्राऊंड टाका. जेणेकरून त्याचं लोकेशन सुद्धा तुम्हाला एका प्रकारचं या ठिकाणी दिसेल. तर बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं काही नाही ते हळू आपण एडिटिंगमध्ये वगैरे ते शिकणार आहोतच. एकाच प्रकारचं बॅकग्राऊंड आपल्याला ठेवायचं आहे. जर तो सीनची गरज आहे, की ते एकच बॅकग्राऊंड वगैरे दाखवायचं आहे त्यावेळेस. बरोबर आहे? या पद्धतीनं. परंतु तुम्हाला इमेज छान-छान मिळतात. ओके. आणि लवकर मिळतात. HD मिळतात. हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर काय करायचंय? या पद्धतीने इमेज सीन बाय सीन जनरेट करत जायची.
ओके. बघा तुम्हाला त्या प्रकारचे आता याला इथं काय करायचं, याला राईट क्लिक करायचं, कॉपी इमेज करायचं. कॉपी इमेज करून काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला इव्हन पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, बॅकग्राऊंड वगैरे काढू शकता. बरोबर आहे. या ठिकाणी बघा ब्लँक, परंतु कॅनवा मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही करा. कॅनवाचा प्रो व्हर्जन आता मी टूल्स अजून दिलेले नाहीयेत. तुम्हाला थोडंसं मी सिरियली ऑर्डरने देतो. ओके. अजून काही प्रवेश बाकी होते म्हणून ते मुद्दाम ठेवलेले होते, कारण परत सगळ्यांना वेगवेगळ्या वेळेस द्यावं लागतं ते. ओके. तर या पद्धतीनं आपण इमेज जनरेट करायची. आता याला राईट क्लिक करून काय करायचं, सेव्ह एज पिक्चर करायचं. आणि डे 1 मध्ये म्हणजे जे तुमचं जे काही नाव असेल एआय स्टोरी वगैरे, तर पिक्चर 2 म्हणून इथे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इथं सेव्ह करायचं आहे. ओके. तर इथे मी काय केलं, पिक्चर 2 केलं. बरोबर आहे. सो हिअर numlock is there. Okay. 2 and then save. आता हे जे दोन्ही आहेत त्याला आपण त्याच्यामध्ये मुव्हमेंट दाखवणार आहोत, ते बोलताना ऍक्शन करताना दाखवणार आहोत. बरोबर आहे. सो वी विल डू दिस लेटर. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तिसरा जो सीन आहे तो घ्यायचा आहे. लायन स्पेअर्स द माउस. बरोबर आहे. त्या ठिकाणी हा इमेज जो आहे तो प्रॉम्प्ट घ्यायचा आहे तुम्हाला, त्याला कॉपी करायचा आहे आणि परत या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे याच्यामध्ये आणि त्या पद्धतीनं इथं बघा इथं पेस्ट करायचं आहे. बरोबर आहे. डिस्क्राईब युअर इमेज. याला आपण डिलीट करूया. थांबा, ते कॉपी झालेलं नाही. याला इथं काय करा, कॉपी करा. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी पिक्लोमेनला जावा आणि इकडे काय करा, पेस्ट करा आणि त्यानंतर इथं सिलेक्ट करा. बरोबर आहे. या पद्धतीनं हे इमेज जनरेट बघा किती फास्ट जनरेट होत आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या ठिकाणी इमेज जनरेट करून देत आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा हा सीन तिसरा. एक मिनिट, लेट मी, अच्छा हा हसतोय का, तू मला वाचवणार वगैरे त्यासाठी असं तो सांगत आहे. ओके. त्या पद्धतीचं. तर ओके. त्यानं माऊसला सोडून दिलं असं दाखवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. त्यानंतर इथं काय करायचं आहे तुम्हाला, डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यावर बघा इथं इथून जर डाउनलोड केलं तुम्ही, ओके, तर तुम्हाला इमेज छोटी मिळते, परंतु इथं पीएनजी मिळते. पीएनजी हे सुद्धा तुम्ही डायरेक्ट इथे पीएनजी सुद्धा वापरू शकता डायरेक्ट, परंतु ते डाउनलोड्स मध्ये जाते. ओके. इथं डाउनलोड्स मध्ये जाते ते सगळं. त्यासाठी काय करा तुम्ही, चांगली गोष्ट आहे की आपण पॉवर पॉईंटला आपलं सेव्ह राहतं. इथं कॉपी करा इमेज आणि कॉपी करून इथं काय करा, 3 नंबरच्या स्लाइडला घ्या आणि इथं काय करा, पेस्ट करा. आता हे पेस्ट केल्यानंतर याला काय करा, राईट क्लिक करा. राईट क्लिक करून इथं सेव्ह ॲज पिक्चर करा. सेव्ह ॲज पिक्चर केल्यानंतर पिक्चर 3 म्हणून ते बरोबर ऑटोमॅटिक होईल. बरोबर आहे. हे 3 पिक्चर झाले. त्याच्यानंतर चौथं पिक्चर घ्या. बरोबर आहे. सो हिअर व्हॉट वी कॅन से, चौथा सीन घ्यायचा आहे आपल्याला. डायलॉग आपण नंतर ते बोलणार आहोत. ते ऍक्शन नुसार आपण डायलॉग बोलणार आहोत. बरोबर आहे. इथं बघा हा चौथावाला झाला. अँड देन हिअर कॉपी करा याला. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी इथं पेस्ट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इमेज जनरेट करायचे. तर रिपिटेशन जिथे जिथे होईल तिथे तिथे आपण थांबणार आहे. काय होतं, रिअल टाइम मध्ये केल्यामुळं त्यामुळे ते टाइम कन्झ्युमिंग होत होतं. म्हणून आता आपण थोडासा पॅटर्न बदललाय कोर्सचा, की आता आपण तुम्हाला सांगणार आहोत, स्टेप्स सांगणार आहोत आणि बाकीचं तुम्हाला जर तेच ते प्रोसेस 30 स्टेप्स जर नंतर नंतर होत असेल, तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी पुढच्या स्टेपला जाणार आहोत आणि त्या स्टेप्सच्या माझ्याकडे काही इमेजेस ऑलरेडी तयार आहेत. बरोबर आहे ना. तर त्याच मी या ठिकाणी घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये मुवमेंट आपल्याला कशी देता येईल. बरोबर आहे. सो प्रोजेक्ट एआय स्टोरी मध्ये बघा, पिक्चर 1, पिक्चर 2, पिक्चर 3, पिक्चर 4, पिक्चर 5, पिक्चर 6. तर अशा पद्धतीने इमेज जनरेट कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. सध्या तुम्ही काय करा, हे डे 1 मधले जे काही आहेत पिक्चर्स, त्याच्या जागी तुमचे जे काही जुने असतील, तयार असतील एखादे, तर त्यावरून तुम्ही फिल्मोराचे एआय इमेजचा फीचर वापर करू शकता. एकच क्रेडिट आहे त्याला, फिल्मोराचे एआय इमेज. इमेज टू व्हिडिओ हा एक फीचर आहेच, परंतु इमेज एआय इमेज जनरेशन सुद्धा तुम्ही त्यांना ते करू शकता. ठीक आहे. येस, एक्झॅक्टली सगळं मोबाईलमध्ये तयार करता येतं. मी सुरुवातीला ते सांगितलं. तुम्ही इकडे बघा, प्रत्येक वेळेसारखं बाकीच्यांनी करू नका सगळ्यांनी. लक्ष ठेवा, मी सगळं तुम्हाला सांगितलेलं असतं. तुमच्या प्रश्नांचे उत्तर अगोदरच दिलेली असतात किंवा नंतर मिळून जातात तुम्हाला ती. ओके. तर हे बघा ना, हे वेब बेस्ड आहे. गुगल क्रोम आहे ना, असे 4 टॅब ओपन करून ठेवायचे आणि त्या पद्धतीनं. कारण मला परत आता भूमिती प्रोजेक्ट, हे इमेज टू व्हिडिओ होत असताना मी भूमितीचा ज्यावेळेस करणार आहे क्राफ्टिंग तयार, त्यावेळेस परत मला लॅपटॉपकडे यावं लागेल. त्यामुळे मोबाईल टू लॅपटॉप, लॅपटॉप टू मोबाईल, मोबाईल टू लॅपटॉप असं सारखं सारखं
इकडून तिकडून जाता येऊ नये आणि तुमचं त्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी काय करताय, फक्त लॅपटॉपवर इथं घेत आहे हा पहिलावाला पार्ट. हा जो पहिलावाला पार्ट आहे एआय स्टोरीचा, तो मोबाईलवरती सुद्धा तयार करता येतो. मोबाईलवरती पिक्लोमेन टाका, मोबाईलवरती ग्रॉक टाका. ओके, मोबाईलवरती आता तिसरा जो आहे आपला, बरोबर. आता हे 2 झाले. एक काय झालं, स्क्रिप्ट झाली आपली तयार. दुसरं काय झालं, इमेज जनरेशन झाली. बरोबर आहे. आता तिसरं काय आहे सांगा? तिसरी स्टेप काय असणार आहे? तिसरी स्टेप काय असणार आहे? मुव्हमेंट. येस, एम. बरोबर आहे. आता तुम्हाला मोबाईल फिल्मोराचे क्रेडिट्स दिलेले आहेत. फिल्मोराचा जो मोबाईलचा जो सेशन आहे तो सेपरेट होणारच आहे आपला. फिल्मोराचं मोबाईलचं सेशन सेपरेट होणारच आहे. परंतु इथं तुम्हाला मी अजून अल्टरनेटिव्ह देतोय, पर्याय देत आहे. त्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे, हेल्प. इथं बघा या ठिकाणी आता मी डायरेक्ट माझ्या कीबोर्ड जोडलेला आहे. मी आता डायरेक्ट टाईप करतो. या ठिकाणी बघा इथे काय म्हणायचं आहे, हेल, HALI. ओके, हेल आणि HAAL, हेल आणि UO याचं आपण पेड व्हर्जन घेणार आहोत. परंतु तुम्हाला जवळजवळ 1000 पेक्षा जास्त क्रेडिट मिळतात फ्रीमध्ये आणि थोडासा वेळ घेतो हा. त्यासाठी आपण प्रोजेक्ट दुसरा राबवतो. या ठिकाणी बघा सायमल्टेनियसली हा आपण ओपन केला. ओके, आणि या ठिकाणी आपण काय म्हणूया, याला कट करून टाका अपडेट्सला. आणि बघा या पद्धतीने इथं हा हेल UOAI हा ओपन झाला. एक्सप्लोर, क्रिएट व्हिडिओ वगैरे वगैरे आलेला आहे. आता क्रिएट व्हिडिओला या ठिकाणी आपण काय करूया, क्लिक करूया. क्रिएट इमेजला नाही, क्रिएट व्हिडिओला क्लिक करायचं. आणि क्रिएट व्हिडिओला क्लिक केल्यानंतर आता पहिल्यांदा हे बघा, आता सगळे माझे जे आहेत या ठिकाणी तुम्हाला 6चे 6 सीन्स चे मुवमेंट्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील की कसं कसं केलेलं आहे, काय काय केलेलं आहे ते. ओके, तर आता मी आता याला काय करतो, आता बघा माझ्याकडे 1000 क्रेडिट्स होते, त्यातले 120 क्रेडिट्स वापरून मी हे तयार केलेलं होतं. बरोबर आहे. आता हे क्रेडिट्स फ्रीमध्ये जर ते 1000 देत असतील, फक्त काय आहे फ्री आणि पेडमध्ये फरक याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये क्रेडिट अजून अजून जास्त येतात. 3000 क्रेडिट्स आणि लवकर होतं जरा व्हिडिओ जनरेशन. आणि याच्यामध्ये थोडंसं 10 ते 15 मिनिटं ते घेतं. तोपर्यंत आपण दुसरा प्रोजेक्ट आपण राबवणार आहोत. आता सध्या हे काय करूया, सगळे मी डिलीट करतो बघा. आता याला कन्फर्म करूया. सगळेचे सगळे मी जे काही माझे इमेज जनरेशन, तुम्ही इमेज जनरेशन सुद्धा करू शकता. परंतु इमेज जनरेशनला पिक्लोमेन वापरा, मी तुम्हाला सजेस्ट करेन. आणि व्हिडिओ जनरेशनला तुम्ही हेलो आय म्हणायचं. हेलो आय. आता ख्रिश्चनिटीमध्ये ते अलुलविया म्हणतात बघा, त्या पद्धतीने इथं हेलो आय आहे. बरोबर आहे ना? त्या पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं मी काय केले, डिलीट केले. सपोज इज इट क्लिअर? म्हणजे तुम्हाला कळेल की आजचं तुम्ही कोणतं, आजचं काय करताय, उद्याचं काय करताय, परवाचं काय करताय, ते सगळं कळलं पाहिजे. बरोबर आहे ना? तर या ठिकाणी बघा आता हे सगळं आपण डिलीट केलं. ओके, सो आय एम डिलीटिंग ऑल धिस कंटेंट अँड देन आय एम जस्ट मेकिंग इट अवेलेबल फॉर यू. अजून एक आपला प्रोजेक्ट आहे सायन्स बिहाइंड द सुपरस्टिशन. त्यावरती आपलं काम चालू आहे. या ठिकाणी बघा, सायन्स बिहाइंड सुपरस्टिशन म्हणजे काय आहे, अंधश्रद्धेमागील जे काही विज्ञान आहे, विज्ञानातीलच प्रयोग असतात, त्या प्रकारे थोडंसं आपण या ठिकाणी काय करू शकतो. बरोबर आहे. सो हिअर व्हॉट आय एम गोइंग टू डू नाव, दॅट सिम्पली गोइंग टू धिस व्हिडिओच्या पुढे इथं इमेज हिस्ट्री, ड्रॅग, पेस्ट, क्लिक काही करू शकता. तर इथं आपण काय करूया, क्लिक टू अपलोड इमेज करूया. ओके, सो क्लिक केलं आपण आणि आपली इमेज जी आहे ती पहिलीवाली जी काही आहे इमेज 1, ती या ठिकाणी इमेज 1 आपल्याला घ्यायची आहे. सो इमेज 1 या ठिकाणी आपण घेतली अशा पद्धतीनं. आता हे सुद्धा आपण हे सुद्धा काढून टाकतो. चला, हे मी नंतर करेनच. हे सुद्धा मी नंतर करेन. बरोबर आहे, या पद्धतीनं. आणि हे सुद्धा मी नंतर करेन. हे सगळं जे आहे ते इमेजेस सगळे ब्लँक करून टाकतो. कारण हा एक खूप अम्बिशियस प्रोजेक्ट आहे आपला. एका मिनिटामध्ये आपल्याला एक अंधश्रद्धा काय करायची आहे,
समूळ नायनाट करायचं त्याचं. बघा आता या ठिकाणी या मॉडेलमध्ये जायचं तुम्हाला इमेज टू व्हिडिओ. इथं काय आहे, टेक्स्ट टू व्हिडिओ आहे, इथं काय आहे, सब्जेक्ट रेफरन्स आहे. परंतु इथं कशाला जायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी I to V ला जायचं, इमेज टू व्हिडिओला जायचं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा आता हा जो काही आहे बरोबर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायचा आहे. सो लेट, इथं काय म्हणायचं आहे, लेट दी mouse jump on the body of lion. ओके, तो उड्या मारतोय असं दाखव, असं त्याला सांगायचं आहे. आता कॅमेरा मुवमेंट सुद्धा यामध्ये बघा, इथं बघा कॅमेरा मुवमेंटला काय करायचं, ते क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला काही टेम्पलेट्स आहेत बघा कॅमेरा मुवमेंटचे. हा असा कॅमेरा मूव्ह झाला पाहिजे, हा असा झाला पाहिजे, हा असा झाला पाहिजे. अशा पद्धतीने काय करायचं या ठिकाणी, हे बघा, हे एवढं तर फास्ट नको आपल्याला सध्या, हे लेफ्ट सर्कलिंग टाईपचं आपण करूया. लेफ्ट सर्कलिंग कॅमेरा याला दिला आणि त्याने इथं दिला बघा, ट्रॅक लेफ्ट, पॅन राईट, ट्रॅकिंग काय आहे, शॉट. ओके, या पद्धतीने आपण घेतला. आता एवढंच आपण प्रॉम्प्ट दिला आणि आता इथं काय करायचं आपल्याला, इथं खालच्या बाजूला बघा, इथं 30 क्रेडिट्स आहेत. त्या क्रेडिट्सला इथं काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो आय विल क्लिक धिस नाव. नाव इट विल बी क्रिएटिंग दिस व्हिडिओ, इमेज टू व्हिडिओ या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी कन्वर्ट होणार आहे. नाव धिस विल टेक अ लिटल बिट टाइम. meanwhile we will just start the another project, that is the project algebra, project भूमिती. तर भूमितीमध्ये आपल्याला जो काही प्रोजेक्ट स्टार्ट करायचा आहे त्याचा स्टार्ट जो आहे अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता, जे मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या. ओके, तर आता या ठिकाणी बघा आपण किती वेळा स्टेपला आहोत सध्या या AI स्टोरी मेकिंगच्या. थोडंसं मल्टीटास्किंग करायचं बरं का, आपण सगळे शिक्षक आहोत, गांगरून जायचं नाही. आता कितीवी स्टेप चालू आहे आपली, प्रोजेक्ट कितवा चालू आहे, हा पहिला वाला. आणि स्टेप कितवी चालू आहे, तिसरी आहे, चौथी नाही सर, तिसरी, बरोबर आहे. टॉपिक सिलेक्ट तर केलाच आपण. स्क्रिप्ट नंतर इमेज जनरेशन, स्क्रिप्ट पासून सुरुवात करा. टॉपिक आपण अगोदर सिलेक्ट केलेला होता. टॉपिक सिलेक्शन कसं करायचं ते शिकवलंच नाही मी तुम्हाला, कारण टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करायचं, त्यामुळे मी जास्त काय त्यामध्ये जात नाही, कारण तुमची प्रत्येकाची आवड निवड सवड वेगवेगळी असते, बरोबर आहे ना. तर त्यासाठी मी टॉपिक सिलेक्ट केलेला आहे याच ठिकाणी. आता बघा, टॉपिक सिलेक्शन नंतर तुम्हाला काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, बरोबर. तिसरी स्टेप चालू आहे आपली. आणि प्रोजेक्ट नंबर कितवा चालू होता, हा प्रोजेक्ट नंबर कितवा चालू आहे, प्रोजेक्ट नंबर 1. यस, व्हेरी गुड, प्रोजेक्ट नंबर 1. ओके, हे लक्षात घ्या. आता हे सगळं चालू असताना आपल्याला हे मिनिमाइज करायचं. मिनिमाइज करून काय करायचं, पॉवर पॉईंट ओपन करायचं आणि नवीन ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करायचं. आता या ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये आपण कंपास ड्रॉ करणार आहोत. या ठिकाणी बघा, हा जो प्रोजेक्ट भूमिती आहे तो नेमका काय आहे. आता हे कट करतो, याला डोंट सेव्ह करतो. या ठिकाणी बघा, आपल्याला प्रोजेक्ट्स मध्ये जायचं आहे आणि प्रोजेक्ट्स मध्ये तुम्हाला जायचं आहे प्रोजेक्ट भूमितीमध्ये. आणि प्रोजेक्ट भूमितीमध्ये बघा, या ठिकाणी अल्जेब्राचे या ठिकाणी काय हे साहित्य आहेत, हे 2 तर आहेतच. तर हे 2 मी कॅनवा मधून घेतलेले आहेत. ते कसे घेतलेले आहेत त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. आता हे गुण्या आणि हा काय कोनमापक आहे. पण कंपासातील अंतर कमी करावं लागतं, जास्त करावं लागतं. त्यासाठी हे स्वतःच तयार करायचं. कंपास स्वतः तयार करायचा. कंपास काय करायचा, स्वतः तयार करायचा. लक्षात घ्या, तुम्हाला त्याच्यावरून घ्यायचा नाही. तर आता हा प्रोजेक्ट भूमिती तो एकदा बघून घ्या थोडासा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये भूमितीचा एक मुद्दा अतिशय रोचक आणि सोप्या पद्धतीने नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये भूमितीचा एक मुद्दा अतिशय रोचक आणि सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी आपण आज काय शिकणार आहोत हे समजून घेऊया. आपल्याला या व्हिडिओमध्ये आज शिकायचं आहे इयत्ता 6वी, विषय गणित, पाठ क्रमांक 17. पाठाचं नाव आहे भौमितिक रचना आणि त्या पाठामध्ये मुद्दा आहे रेषेवरून दिलेल्या एका बिंदूवर रेषेला लंब काढणे. रेषेला लंब काढण्याच्या 3 पद्धती आहेत. सर्वप्रथम गुणकाचा वापर करून
त्यानंतर आता बघा लक्ष द्या, आता हा जो काही व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये भूमितीचा या ठिकाणी बघा, यामध्ये नंतर नंतर आपल्याला काय करावं लागतं, शेवटी या कोनमापकामध्ये अंतर घ्यावं लागतं. आता बघा, निम्म्यापासून जास्त मला अंतर घ्यायचं आहे, त्यावेळेस मला हा काय करावं लागेल, हा जो काही आपण बनवलेला काय आहे कंपास आहे, हा कंपास आपल्याला असा, इकडे तर अंतर वाढवलेलं नाहीये, थांबा एक मिनिट, पहिल्यांदा वाढवलेलं आहे तर इथे बघा, हा हे जे अंतर आहे नंतर आहे ते, आता ए आणि बी मधलं अंतर घेतलं आणि हे जे अंतर आहे ते कंपासमध्ये वाढवलं बघा, ते वाढलेलं दिसलं तुम्हाला. आता हा जर फोटो घेतला असता तुम्ही कॅनवा मधून, तर ते करता आलं असतं का तुम्हाला अशा पद्धतीनं? हे अंतर वाढवता आलं असतं का? हे अंतर वाढवता येत नाही, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला हे स्वतः तयार करायचं, बाकीचं कॅनवा मधून घ्यायचं, पीएनजी इमेज घ्यायची तुम्हाला, बरोबर आहे ना, आणि त्या पद्धतीने हे सगळं करायचं आहे. सो नाव सी व्हॉट आय एम गोइंग टू डू नाव, की अशा पद्धतीनं आपण आता हे घेतलं, त्याला आता मी इथं पॉवर पॉईंटला जातो. पॉवर पॉईंटला गेल्यानंतर या ठिकाणी मी काय करणार आहे, सिम्पली आता एक रेफरन्स कोणताही कंपास तुम्ही घ्या, बरोबर आहे, त्या कंपासाला रेफरन्स धरून तुम्हाला या ठिकाणी रिक्रिएट करायचं, किंवा तुम्ही स्वतःच्या आयडियाजनं, तुम्ही गणिताचे भूमितीचे शिक्षक असाल तर तुम्हाला रेफरन्सची गरज लागणार नाही, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, परंतु चुकू नये आपलं त्यामध्ये काही. त्यासाठी बघा, आता एक रेफरन्स इमेज, लेट मी टेक, हे बघ, ही हा पाठाचा, हे selfstudy.com वरून आपण घेतलेला आहे हा पाठ, बरोबर. आणि या पद्धतीनं भूमितीचा, बट तुम्ही इथं जावा, या ठिकाणी बघा कंपास, आपण इथं गुगलवरती टाकायचं आहोत त्यावेळेला इथं, आणि इथं म्हणूया कंपास म्हटलं की तुम्हाला ते दुसरं सुद्धा कंपास येतात, ते दिशादर्शक असतात ना, ते सुद्धा येतात, बरोबर आहे ना. त्यासाठी तुम्ही काय करणार आहे, इथं टाकणार आहे मॅथमॅटिक्स कंपास म्हणायचं आपल्याला, कंपास स्कूल स्केच, ओके, किंवा कंपास स्केच. आता हा स्कूल वाला नाही आला, कंपास स्केच आला फक्त, बरोबर आहे ना. तर कंपास स्कूल म्हणायचं आहे, कंपास स्कूल स्केच, बरोबर आहे ना. आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारचे काही आलेले आहेत, त्यामुळे थोडंसं आपलं टाकायचं. आणि हा बघा, हा थोडासा मला बरा वाटला, त्यामुळे मी हा घेतलेला होता. तुम्ही हा घेऊ शकता, परंतु आता मी जे शिकवतोय ना त्या पद्धतीनेच घ्या, तुम्हाला हा मिळून जाईल, dreamstime.com वरून मिळून जाईल, बरोबर आहे. तर आता याला काय करायचं, कॉपी करायचं. कॉपी करून काय करायचं, या ठिकाणी इथं पॉवर पॉईंट मध्ये आणायचं. पॉवर पॉईंट मध्ये आणल्यानंतर याला इथं पेस्ट करायचं. आता हा जो कंपास आहे ना, तो त्याचं अंतर असं 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 वाढवायचं नाही, हे बघा, आता याचा आपल्याला हे तयार करायचं आहे, बरोबर आहे ना. तर तयार करण्यासाठी जी प्रोसेस असते ती लक्षात घ्या, बरोबर आहे ना. फक्त कारण काय होतं, तुम्हाला जर तुम्ही याचा वापर करायला गेला तर सगळं चुकेल तुमचं, कारण हा जो गोल फिरवायचा आहे आपल्याला, असा गोल. आता गोल फिरवत असताना बघा, इथं इयत्ता काय आहे, आपण स्टार्ट करतोय ना, मग भूमितीचा किंवा गणिताचा कोणताही पाठ असेल तरी तुम्ही त्याची सुरुवात अशी करू शकता, ओके. त्याची सुरुवात अशी करू शकता, म्हणजे कशी करू शकता, या ठिकाणी बघा, या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, इथं हे जसं जसं फिरेल तसं तसं गोल तयार होईल असं करायचं आहे. पण हे गोल फिरत असताना बघा, बरेचसे शिक्षक या ठिकाणी आमचे लेजंडरी पर्सन या ठिकाणी कैलास काकडे सर या ठिकाणी हजर आहेत. तर मला सांगा तुम्ही, की हे गोल फिरत असताना हा जो हे जे टोक आहे, उजव्या बाजू उजवं टोक जे आहे, ते टोक फिरतं का जागेवर राहतं? येस फॉर स्टील आणि एम फॉर मुवमेंट, त्यामध्ये मुवमेंट होते का स्टील राहतं? स्टील राहतं का मुवमेंट होते? सांगा लवकर लवकर. येस, ते कसं राहतं, स्टील, स्टील, बरोबर आहे, एका जागेवर राहतं, स्थिर, बरोबर आहे. तर आता लक्षात घ्या, आता आपल्याला काय करायचं आहे, हा स्टील राहायला पाहिजे आणि फिरला ना, त्यासाठी आपल्याला स्वतः तयार करावं लागतं ते. आता बघा, आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे आता यामध्ये, की आता हा आपण घेतलेला आहे, बरोबर आहे ना. आता याला आपण तयार करायला सुरुवात करूया, तोपर्यंत आपली इमेज आता एकतरी जनरेट झालेली असेल इथं सांगत असताना, हे इकडे लक्ष ठेवायचं, ओके. इथे लक्ष ठेवायचं. तुम्हाला जर 2 प्रोजेक्ट नंतर नंतर जर शक्य नसतील, सपोज
तर काय करायचं, chess.com वर जायचं आणि चेस खेळत बसायचं आणि इकडे काय करायचं, इमेजची वेट करत बसायचं. किंवा मग वेब सिरीज सुरू करायची, एखादी पिक्चर सुरू करायचा, एखादा पिक्चर बघायचा किंवा मग चहा पीत बसायचं आणि मग तुम्ही काही करू शकता. पण मी प्रोजेक्ट घेत असतो. आता हे आपल्याला आपल्याला क्लासमध्ये जे आहे ना, या ठिकाणी ह्याचा सदुपयोग व्हावा, पूर्ण वेळेचा उपयोग व्हावा आणि या सगळ्या कोर्सेसमध्ये आपल्याला हे सगळं घेता यावं. त्यामुळे आपण काय करतोय, सायमल्टेनियसली दुसरा प्रोजेक्ट घेतोय. ओके, 2 प्रोजेक्ट चालू आहेत. पहिला एआय स्टोरी आणि दुसरा भूमिती. एकामेकांपेक्षा वेगळे आहेत. ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे खूप किचकट आहे असं वाटेल तुम्हाला. आणि तसंच करायचं. एका तारीची 2 टोकं. ओके, लक्षात घ्या. आता बघा, लक्षात घ्या. आता मी काय करतोय, आता हा प्रोजेक्ट तयार करत असताना आपल्याला याला थोडंसं छोटं करूया आपण. आणि इथं हे महत्वाचं आहे बरं का. आता यामध्ये व्ह्यू मध्ये जायचं अगोदर. इथं बघा, हा मेनू बार आहे. या व्ह्यू मध्ये जायचं. व्ह्यू मधून इथं काय घ्यायचं, ग्रिड लाईन्स आणि गाईड्स घ्यायची. ग्रिड लाईन्स बी घ्यायचे, बरोबर आहे ना. तर अशी ग्रिड लाईन्स येतात बघा, उभे आडवे डॉटेड लाईन्स, आणि हे एक येतं, बरोबर आहे ना. आता पट 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 लगेच आपण तयार करून घेऊया. थोडंसं मोठंच करूया याला आपण. हे बघा, अशा पद्धतीने याला ड्रॅग करून काय करायचं, मोठं करायचं. आता ओके, मोठं केल्यानंतर काय करायचं, याला इथं बघा, मिडल अलाइन सेंटर. हे इमेजला सिलेक्ट करा. हे बघा, आता हे पाठीमागे का नाही पांढरा भाग आहे, तर राहून दे तसंच. ओके, पांढऱ्या स्लाइडवरच घेतोय आपण. आणि हा पिक्चर फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर त्याला इथं बघा, अलाइन नावाचा ऑप्शन आहे. अलाइन मिडलला करायचं आणि अलाइन इथं काय करायचं, सेंटर करायचं. अलाइन मिडल आणि अलाइन काय करायचं, सेंटर करायचं. ओके, या पद्धतीने. ग्रेड मिठून घेतले. कसले ग्रेड, समजलं नाही मला काय म्हटलं. ग्रेड मिथून घेतले म्हणजे काय प्रश्न येईल तसा ना मॅडमांचा. हे बघा, आता तुम्हाला थोडंसं माईक चालू करून सांगा जावं, त्यासाठी काय होतं, थोडंसं ते होतो इथं. माईक चालू करून बोलू शकता, प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्ट चालू करायचं आणि बोलायचं. प्रश्न संबंधित असला पाहिजे फक्त. कुठले ग्रेड, ग्रेड कुठले घेतले मी, ग्रेड लाईन्स. अच्छा अच्छा, ग्रेड बघा, थोडंसं स्पेलिंग मिस्टेक न सुद्धा अर्थ बदलून जातो ना, त्यामुळं. हे व्ह्यू मध्ये जायचं. व्ह्यू मध्ये लक्ष नव्हतं याचा अर्थ. व्ह्यू मध्ये जायचं आणि इथं ग्रिड लाईन्स आणि इथं काय आहे, गाईड्स. ग्रिड लाईन्स आणि काय आहे, गाईड्स. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, बरं. आता माईक चालू करण्याची परमिशन देतो, फक्त ते मधनं चालू होतो ना, त्यामुळे मी हे करत होतो. अलाव पार्टिसिपेंट्स करूया आपण. आता हा जो आहे, आपण इथं जायचं. आता फक्त 2 शेपचा वापर करणार आहे मी, किंबहुना एकच शेपचा वापर करणार आहे 90% प्रमाणात, आणि तो आहे हा रेक्टँगल. हा बघा, हा जो रेक्टँगल आहे, तुम्ही घेतला. इन्सर्ट मध्ये गेलो, इन्सर्ट मेनू मध्ये गेलो, शेप मेनू मध्ये गेलो आणि हा रेक्टँगल घेतला, रेक्टँगल असा ड्रॉ केला. ओके, असे 4-5 रेक्टँगल इथं आणून ठेवतो मी, बरोबर आहे. आणि या रेक्टँगलला सगळं हे होणार आहे. आता अगोदर तर आपण हा बनवूया. दॅट इज नथिंग बट फॉर व्हॉट वी कॅन से दिस वन. ओके, अलाइन मिडल अलाइन सेंटर केलं आपण याला. आणि हा जो आहे, ओके, हा जो भाग आहे, बरोबर आहे की नाही, तो तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तयार करायचा आहे. पहिला वाला हा भाग तयार करायचा आहे तुम्हाला. सो हिअर, या ठिकाणी थोडंसं याला तिरकं करतो. इथं बघा, वर डायगोनली याला असं ओढता येतं. ओढता आल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे. प्रत्येक शेपला काय करायचं, राईट क्लिक करायचं, फॉर्मॅट शेप मध्ये जायचं, फिल मध्ये जायचं. फिल मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ट्रान्सपरन्सी त्याची काय करायची, कमी करायची. कमी केली की या ठिकाणी काय करायचं, इथं बघा लाईन आहे, लाईनला इथं नो लाईन करायची, नो लाईन. आणि या पद्धतीनं इथं काय झालेलं आहे, हा ओपन झालेला आहे बघा. आता हा ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या शेपला सिलेक्ट करायचं आहे. ओके, या शेपला सिलेक्ट केलं, शेप फॉर्मॅटमध्ये गेलो आणि शेप फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथं एडिट शेप आहेत बघा. एडिट शेपमध्ये एडिट पॉईंट्सला जायचं आहे. त्याचे पॉईंट्स तुम्हाला एडिट करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं मोठं करायचं आहे. मोठं करून याला काय करायचं आहे, याला या बाजूला घ्यायचं आहे, खालच्या बाजूला, आणि याला इथं वरच्या बाजूला घ्यायचं आहे, बरोबर आहे. वरच्या बाजूला घेतल्यावर याला इथल्या बाजूला खाली थोडंसं वाकवायचं असं. ओके, आणि याला सुद्धा थोडंसं खालच्या बाजूनं थोडंसं अशा पद्धतीने घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे घ्यायचं आहे. ठीक आहे, एडिट आवडता भाग आहे. आता हे दोन्ही आपण काय केले, या ठिकाणी अशा पद्धतीनं केलं, राईट. आता शेप आउटलाईन जो आहे, तो या ठिकाणी आपण काय करूया, या शेपला आउटलाईन आपण ब्लॅक आउटलाईन या ठिकाणी दिली. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वेट जो आहे तो थोडासा जास्त ठेवायचा आहे. बरेचसे या ठिकाणी ऍडव्हान्समेंट झालेली आहे मॅडम यामध्ये. नवीन नवीन फीचर्स आलेले आहेत, अपडेट आलेले आहेत.
पॉवर पॉईंट मध्ये त्याचा वापर तुम्ही नक्कीच शिकाल. दर्शना मॅडम तुम्ही मध्ये कुठे गेलेला होता हो? या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो इकडं असा कर्व आहे बघा, बरोबर आहे ना? तर हा थोडासा इकडच्या बाजूला घेऊया आपण, बरोबर आहे ना? हे थोडंसं खालच्या बाजूला घेऊया. आता हा जो कर्व आहे तो या ठिकाणी आपल्याला तशाच पद्धतीने थोडासा कर्व करायचा आहे. सो हिअर या ठिकाणी थोडासा मी वरच्या बाजूला घेतो असा, आणि हा थोडासा इकडच्या बाजूला असा घेतो, ठीक आहे? आणि हा इकडच्या बाजूला घेतो, आणि हिअर राईट क्लिक करून जर तुम्ही इथे बघा हा स्मूथ पॉईंट वापरला, थोडासा हा असा स्मूथ होईल बघा. सो दिस इज द स्मूथ एंड झालेला आहे. तर अशा प्रकारे हा हा एक पार्ट आपण थोडासा ड्रॉ केलेला आहे तयार, बरोबर आहे. नंतर आउटलाईन वगैरे आपण काढून टाकूया. सध्या याला काय केलं आपण अशा पद्धतीने केलेलं आहे. वरचं बघा इथं शेप फॉर्मॅटमध्ये परत एडिट पॉइंट्स मध्ये जाऊया, आणि हा जो पॉइंट आहे तो खालच्या बाजूला या ठिकाणी आपण असं घेऊया. ओके, सो नाव इट इज, इथं बघा या ठिकाणी अशा पद्धतीने इथं झालेलं आहे. सो खालच्या बाजूला थोडासा हा जो एंड आहे तो थोडासा वर आणा. तो शेप फॉर्मॅट मध्ये एडिट शेप मध्ये एडिट पॉइंट्स मध्ये जावा, आणि त्या ठिकाणी इथं तुम्हाला हा जो काही धिस वन व्हाईट तो इकडच्या बाजूला घ्या असा, बरोबर आहे. आता हे परफेक्टली मॅच झालं बघा, या पद्धतीनं इथं झालेलं आहे. आता याला ग्रीड लाईन द्यायची आहे तुम्हाला. ग्रीड लाईन्स कशी द्यायची आहे, हे तुम्हाला शेवटी सांगतो ते, म्हणजे थोडे ग्रेडियंट कलर द्यायचा आहे. आता यालाच अशाच पद्धतीने एक दुसरा रेक्टँगल घ्यायचा आहे, आणि हा रेक्टँगल घेतल्यानंतर या ठिकाणी आणायचा आहे. हा रेक्टँगल घेतल्यावर तुम्हाला या पद्धतीने इथं जायचं आहे, आणि इथं बघा तुम्हाला इथं याची ट्रान्सपरन्सी थोडीशी इथं कमी करायची आहे. या शेपला सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, फॉर्मॅट शेप मध्ये जावा. फॉर्मॅट शेप मध्ये गेल्यानंतर याचं जो काही ट्रान्सपरन्सी आहे, लाईनची नाही फिलची, हे बघा फिल आहे, फिलची ट्रान्सपरन्सी कमी करायची. तर लाईनची ट्रान्सपरन्सी वेगळी आहे. लाईन म्हणजे काय, ही आउटलाईन, याची आउटलाईन, पण आपल्याला फिलची ट्रान्सपरन्सी काय करायची आहे, या ठिकाणी कमी करायची आहे. त्या ठिकाणी आपण काय केली, फिलची ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी केली. तर अशा पद्धतीने आपण कमी केलेली आहे, आणि कमी केल्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडंसं इथं वर ठेवायचं आहे, बरोबर आहे. आता वर ठेवल्यानंतर याला थोडंसं आपण खालच्या बाजूला घेऊया असं. ओके, या पद्धतीने आणलं, आणि त्याच्यानंतर आता एडिट शेपमध्ये एडिट पॉइंट्सला जाऊया, आणि त्याच्यानंतर इथे जाऊया. ओके, आणि परत याला इथं येऊया, आणि परत इथं व्हाईट वाला जो पार्ट आहे तो थोडासा खाली आणूया इकडं. खालचा वाला जो पार्ट आहे तो या ठिकाणी इथं आणूया असा, आणि हा जो वाला पार्ट आहे तो इकडं या ठिकाणी आणायचा आहे आपल्याला. आणि आता हा इथं एक पॉइंट ऍड करायचा, राईट क्लिक करून राईट क्लिक करायचं, ऍड पॉइंट करायचा, आणि हा जो पॉइंट आहे तो या बाजूला असा आणायचा आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हे बघा, आता हा जो भाग आहे इथून एक हा भाग एक पॉइंट अजून एक वाढवावा लागेल तुम्हाला. अंडू करूया. सो हिअर काय करायचं, हा जो भाग आहे इकडे बघा, हा जर तुम्ही वर उचलला असा, वर उचलून इकडे टाकायचा असा, ओके असा टाकायचा, आणि इथे इथे एक तुम्हाला पॉइंट ऍड करावा लागेल तुम्हाला. इथं एक पॉइंट ऍड करायचा, ठीक आहे. इथं बघा या ठिकाणी याला इथं राईट क्लिक करायचं आणि ऍड पॉइंट करायचं, आणि एक पॉइंट जो आहे ना तो उजव्या बाजूचा जो आता नवीन ऍड केलेला पॉइंट आहे, ओके तो पॉइंट धरायचा. पिक्चर फॉर्मॅट मध्ये जायचं, सॉरी शेप फॉर्मॅट मध्ये जायचं, याला सिलेक्ट करून ठेवा, आणि शेप फॉर्मॅट मध्ये गेल्यानंतर एडिट शेप मध्ये एडिट पॉइंट्सला जावा, आणि एडिट पॉइंट्सला गेल्यानंतर या ठिकाणी बघा इथं दोन काळे डॉट्स आहेत. एक काळ्या डॉटला घ्या, त्या काळ्या डॉटला की जो नंतर घेतलेला आहे, ओके, आणि त्याला इकडच्या बाजूला घ्या अशा पद्धतीनं. हा झाला असा, आणि परत याला या व्हाईट डॉटला, व्हाईट स्क्वेअरला सिलेक्ट करा, परत याला सिलेक्ट करा, आणि त्याला थोडंसं इकडच्या बाजूला घ्या. तर अशा पद्धतीने तर काय झालेले आहे, दोन बघा या ठिकाणी आपले शेप्स तयार झालेले आहेत, बरोबर आहे. एक्झॅक्टली त्या पद्धतीने आपण हा दाखवतो. ऍड पॉइंट आपण इथं केला, बरोबर आहे, या पद्धतीने. आता थोडंसं तिकडे वरच्या बाजूला बघा काय झालेलं आहे, इथं हा जो डॉट आहे, बरोबर आहे ना, तर तो थोडासा खालच्या बाजूला घ्या, म्हणजे हा कर्व असा येईल, आणि हा वरच्या बाजूला थोडासा घ्या असा, की हा वरचा वर वर घ्या असा, ठीक आहे. एकच मिनिट. आता हे इथं बघा, मला जर इकडच्या बाजूलाही असं दाखवायचं आहे, पॉइंट ऍड करायचा आहे मला. सो जर करायचं असेल तर इथं एडिट शेप आणि एडिट पॉइंटला इथं मी क्लिक केलं, आणि इथं बघा असा आला पाहिजे आयकॉन. असा नाही आला पाहिजे, असा नाही आला पाहिजे, असा आला पाहिजे, असा नाही आला पाहिजे. बघा दिसतंय का, अधिक आहे, इथं सुद्धा अधिक आहे, इथे सुद्धा अधिक आहे, इथं सुद्धा अधिक आहे. अधिक असा आला पाहिजे, असा आला पाहिजे,
असा आला पाहिजे. हे बघा दिसतंय का, असा आला पाहिजे. त्याला राईट क्लिक करायचं मग आणि ऍड पॉईंट करायचं. ऍड पॉईंट केलं की इथं पॉईंट ऍड झाला बघा, इथं काळावाला पॉईंट ऍड झाला. आता याला धरून तुम्ही असं ओढू शकता वगैरे, काय काय करू शकता. ठीक आहे. आता या पद्धतीनं ते बरोबर तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसनं जमेल ते. ओके. आणि इथं बघा एडिट शेप मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, त्याला सिलेक्ट करा नीट. एडिट शेप मध्ये जावा, शेप फॉर्मॅट मध्ये एडिट शेप आणि एडिट पॉइंट्स. आणि एडिट पॉइंट्सला गेल्यानंतर या ठिकाणी हा जो पॉइंट आहे तो या बाजूला थोडासा असा आणायचा आहे. बरोबर आहे. तर बघा आता हे दोन आपले तयार झालेले आहेत. बरोबर. आता याला ग्रेडियंट द्यायचं आहे आपल्याला, ते नंतर देऊया शेवटी. आणि जे ट्रान्सपरन्सी बी घालवून ठेवायची आपल्याला. हे बघा आता जी ट्रान्सपरन्सी घालवली अशी, तर हा असा दिसेल. ओके. सध्या असंच ठेवूया. आणि आता हा भाग एक आहे तो लवकर ड्रॉ करूया. या ठिकाणी हा सुद्धा चौकोनच घ्यायचा आहे. हा बघा, हा चौकोन घेतला. हा जो भाग दिसतोय ना तुम्हाला, हा वाला, यासाठी आपल्याला चौकोनच वापरायचा आहे. हा चौकोन घेतला, हा चौकोन घेतला, या पद्धतीने इथं ठेवला असा आणि वर अगोदर चौकोन तयार केला. ओके. हा बघा, हा रेक्टँगल आहे थोडक्यात. सपोज हा रेक्टँगल असा ठेवायचा आहे इथे या भागामध्ये. त्यानंतर याची ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी करायची आहे. फिलची ट्रान्सपरन्सी थोडीशी कमी करायची आहे. त्यानंतर शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन काय करायचं, एडिट शेपमध्ये जायचं. एडिट शेपमध्ये गेल्यानंतर एडिट पॉइंट्सला जायचं. एडिट पॉइंट्सला गेल्यानंतर या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तो वर उचलायचा. वर उचलला की हा पॉईंट घ्यायचा आहे आणि हा जो आहे तो या बाजूला घ्यायचा. ठीक आहे. या पद्धतीनं हा झाला. त्याच्यानंतर हा घ्यायचा आहे. हा घेतल्यानंतर या बाजूला टाकायचा आहे, या बाजूला टाकायचा आहे. ओके. बरोबर 8 मिनिटात आपण स्टॉप करतोय. 10 वाजता बरोबर आपण स्टॉप करणार आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे जे बोनस दिलेले आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे फक्त आज. आज बाकीचं काय होणार नाही, कारण पहिला दिवस खूप जड जाईल त्यामुळे, नाही तर तुम्हाला. ओके. आता बघा हे झालं इथपर्यंत. आता याला थोडंसं काय करूया, थोडंसं या बाजूला घेऊया. परत या काळ्या डॉटला सिलेक्ट करूया आणि परत या पांढऱ्या स्क्वेअरला सिलेक्ट करून इकडे आणूया. बरोबर आहे. या पद्धतीनं आता हा जो केलेला आहे आपण, अशा पद्धतीने हा तयार केलेला आहे, लाईक धिस सपोज. नाऊ थोडासा इथं हा जो आहे ना एंड, तो थोडासा स्मूथ करायचा आपल्याला. बरोबर आहे. सो एडिट शेप मध्ये जावा, एडिट पॉइंट्स मध्ये जावा आणि या पॉइंटला सिलेक्ट करा. असा अधिक आला पाहिजे, असा वाला. आणि त्याला राईट क्लिक केल्यावर इथं स्मूथ पॉइंट करा. इथे बघा हा स्मूथ झाला. आणि त्याच्यानंतर हा वाला पॉइंट आहे त्यालाही सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर त्यालाही स्मूथ करून घ्या. आणि हे दोन्ही स्मूथ झाल्यावर परत याला थोडंसं स्ट्रेट करा. आता याला काय करा, या भागामध्ये न्या. थोडासा राऊंड तर झालेला आहे, बट नॉट लाईक धिस. त्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडंसं याच्या वरच ठेवायचं. वर ठेवून आपल्याला काय करायचंय, एडिट पॉइंट्स मध्ये जायचं आहे. एडिट पॉइंट्सला गेल्यावर तुम्हाला हा बघा इथं एडिट पॉइंट्स, थोडंसं इकडेच घेऊया आपण. हे बघा एडिट शेप आणि इथं काय करायचं, एडिट पॉइंट्स आणि हा पॉइंट एडिट करायचा. बरोबर आहे. एडिट पॉइंट्स, एक मिनिट, इथे सिलेक्ट झालं तर दुसरंच. इथं सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केल्यावर काय करा, शेप फॉर्मॅट मध्ये जावा. एडिट शेप मध्ये जाऊन एडिट पॉइंट्स घ्या आणि हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला थोडासा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे ना. लेट मी सी. त्याच्यामध्ये हे बरोबर झालेलं आहे. थोडस इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. वरनं घेऊ आपण. हे बघा एडिट पॉइंट्स, याला सिलेक्ट करा आणि हा जो व्हाईट आहे त्यानं थोडस याला पुढं करा. परत याला सिलेक्ट केल्यावर हा जो व्हाईट येतो त्यानं थोडस याला पुढं करा. ओके. आणि या डॉटला खालीपर्यंत घ्या, थोडस खाली घ्या. हे बघा थोडस इथपर्यंत घ्या, ते इकडे येईल. याला सुद्धा थोडस इकडे घ्या. बरोबर आहे. याला सुद्धा थोडस इकडे घ्या आता. आणि आता हे परफेक्टली मॅच झालं बघा. आता आता जर मी बाहेर काढून दाखवलं तुम्हाला, सो हिअर इट विल लुक लाईक दिस. हा राऊंडेड वगैरे सुद्धा बरोबर एक्झॅक्टली मॅच झालेला आहे. आता याच्यावरच ठेवा याला सध्या. आणि याच्यावर आता हा रिबीट मारायचा आहे आपल्याला. हा हा जो काय म्हणतो आपण त्याला, बोल्ट, नट बोल्ट, आपल्याला नट बोल्टिंग करायची आहे. तर याला आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट मध्ये जाऊन शेप मध्ये जायचं आहे. शेप मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा इथं डायरेक्ट तुम्हाला हे मिळून जाईल. इथं बघा हा वाला आहे. अँड धिस वन, हा आपण घेतला. याला घेतल्यावर तुम्हाला शिफ्ट आणि कंट्रोल प्रेस करून तुम्हाला काय करायचं, याला थोडस छोटं करायचं आहे या पद्धतीनं. आणि याला थोडस आपण मोठं करूया. मोठं केल्यावर याला थोडस आपण या बाजूला वाढवूया. ठीक आहे. याला थोडस आपण कमी करूया. आता बघा या पद्धतीने हे झालं राईट. आता हे याचं कलरिंग वगैरे ग्रेडियंट द्यायचे आहेत.
ग्रेडियंट वगैरे सगळं दिल्यानंतर मग शेवटी जे आहे ते तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे, कसा आहे तो, काय नाही तो. बरोबर आहे? तोपर्यंत ते कळणार नाही. ओके. सो सध्या असंच करत करत जायचं असतं ते. आता बघा पुढे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, हे जे काही आहे ते बाकीचं सिस पेन्सिल वगैरे येतात. आता सिस पेन्सिल तयार करून ठेवलं लगेच 2 ते 3 मिनिटांमध्ये सिस पेन्सिल तयार होते तुम्हाला. या ठिकाणी बघा हे जे आहे ते हे सिस पेन्सिल आपण या ठिकाणी अशा पद्धतीने इथे घ्यायची आहे. आता याला इथं 2, 3, 4 नाही करायचे, त्याला एकच करायचे, एकच रेक्टँगल घ्यायचा आहे. नंतर आपल्याला ते ग्रेडियंट द्यायचा आहे कलर. ठीक आहे. आता हे पट्टे करणं आपण काय करूया, इथून इथपर्यंत घ्यायचं असं. इथं बघा. आणि इथं काय करायचं माहिती आहे का? हे बघा, अगोदर त्याची विड्थ किती आहे ती सिस पेन्सिलची. सिस पेन्सिलची विड्थ तेवढी घ्या आणि त्याच्यानंतर हा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये एडिट शेप आणि एडिट पॉइंट्सला जाऊन, बरोबर आहे, हा जो मधला पॉइंट आहे त्याला सिलेक्ट करायचा डायरेक्ट. हे बघा इथं असा अधिक आला पाहिजे, असा आला पाहिजे, असा वाला. त्याला धरायचा आणि खाली ओढायचं. खाली ओढला की हे असं होईल. ओके. अशा प्रकारे हे तर तयार होईल. थोडस याला मी कर्व देतो मुद्दाम. इथं बघा थोडासा असा कर्व देणार आहे आणि याला सुद्धा थोडासा इकडं कर्व देणार आहे. बरोबर आहे. आणि याला थोडासा इकडं हे असं केलं. नाव हे अशा पद्धतीने हे तयार झालेले बघा बाजूला. ठीक आहे. आता याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे ना तो याच्यासारखा दिसला पाहिजे. आता याची कलरिंग करावीच लागेल तुम्हाला. मी काय करतो, हे बघा आता हा तर भाग झालाय, परंतु या भागात काय झालं पाहिजे माहितीये का? काय झालं पाहिजे सांगा? हा सिस पेन्सिलचा कलर असा आला पाहिजे आणि या भागात असा आला पाहिजे. तर ते आपल्याला काम या ठिकाणी करायचं आहे. तर याचे 2-3 वेगवेगळ्या पद्धती सिस पेन्सिल करायची सोप्या पद्धती आहेत तशा त्या. पण मी तुम्हाला एक पद्धत सांगतो. ओके, लाईक दिस. दिस इज सपोज अशा पद्धतीने इथं एक भाग आपण असा तयार केलेला आहे. बरोबर आहे. आता पुढचा जो भाग आहे ना तो तुम्हाला कट किंवा तुम्ही याचा इथं हे करायचं, ग्रेडियंट कलर द्यायचा, ग्रेडियंट कलर. इथं बघा इथं ग्रेडियंट कलर दिला. ग्रेडियंट कलर दिल्यानंतर बघा खालच्या भागामध्ये बघा हा ही इथं बाजूला काढून ठेवतो. ही सिस पेन्सिल बाजूला काढून ठेवतो अशी. ठीक आहे. तर या भागामध्ये काय पाहिजे आपल्याला, अशा प्रकारचा कलर पाहिजे. बरोबर आहे. तो आपण वरून आणून ठेवू शकतो, त्याच्या वर ठेवायचं ते. ओके. तुर्तास काय करा, याची इथं लिनियर ग्रेडियंट द्या त्याला. लिनियर ग्रेडियंट देत असताना डायरेक्शन उभी द्या. हे बघा इथे ग्रेडियंट मध्ये जायचं बरं का, फील्ड मध्ये ग्रेडियंट मध्ये जायचं, ग्रेडियंट. ग्रेडियंट मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा लिनियर मध्ये जावा आणि इथं डायरेक्शन मध्ये जावा. डायरेक्शन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा हे जे ग्रेडियंट्स आहेत वेगवेगळे, बरोबर ना, हे सगळे आपण थोडस एक वेगळ्या टाईपची ग्रेडियंट देऊया, कारण असं नसतं ते, तर ते अशा प्रकारे असतं. ते बघा आता याला इथं इथं डार्क देतो, बाजूला डार्क देतो आणि इथं सुद्धा डार्क देतो. दोन बाजूला इथं 4 स्टॉप आहेत ना, तर ते काय केले, डार्क डार्क दिले आणि त्याच्यानंतर इथं हा वाला लाईट वाला थोडासा दिला, लाईट वाला मध्ये दोन, मधल्या 2 स्टॉपला. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही पेन्सिल आता 3D वाली दिसायला लागली आपल्याला छानशी. आणि याची जी आउटलाईन आहे ती थोडीशी अजून त्यांना जाड पाहिजे असेल किंवा नाही दिली तरी चालेल, पण आता त्यांनी दिलेली आहे म्हणून आपण थोडीशी वाढवूया. ठीक आहे. या पद्धतीने वाढवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता हा जो खालचा जो भाग आहे ना तो तुम्हाला इथं काय करायचा, शेप घेऊन इथं हा कट करायचा भाग. एवढा भाग आहे ना, हा एवढा भाग इथं बघा, हा एवढा भाग कट करायचा या पद्धतीनं. अँड यू कॅन सी, याला इथं सिलेक्ट करा, अगोदर सिस पेन्सिलला सिलेक्ट करा, परत कंट्रोलला प्रेस करा आणि परत हा भाग या रेक्टँगलला सिलेक्ट करा आणि परत शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन तुम्हाला मर्ज शेप मध्ये जाऊन काय करायचं आहे, मर्ज शेप मध्ये जाऊन इथं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. बरोबर आहे. आता फक्त खालचा भाग आपल्याला तयार करायचा राहिला आहे, तो करून घेऊया आणि लगेच आता आपण थांबूया. त्या ठिकाणी बघा आता होम मध्ये याला सिलेक्ट केलं आणि इथं पिन करून ठेवलं याला इथं. ओके. ऑलवेज शो रिबन. आणि इथं एक चौकोन, इथं त्रिकोण आपल्याला इथं काढायचा आहे. आता बरोबर याच्यावरती ठेवा, आहे याच्यावरती बरोबर ठेवा आणि बघा या ठिकाणी आपल्याला हा भाग मिळेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता इथं काय करायचंय तुम्हाला, हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण घ्यायचा आहे, या पद्धतीने त्रिकोण घ्यायचा आहे. हा बघा त्रिकोण घेतला आणि हा त्रिकोण थोडासा असा ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा भाग
याच्यावर ठेवायचं आहे बरोबर. थोडस समांतर स्वरूपात थोडंसं ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि याला इकडे याच्या भागावरती ठेवला तुम्ही. या ठेवल्यावर नंतर एडिट शेप मध्ये जाऊन एडिट पॉइंट्स मध्ये जायचं. हा जो पॉइंट आहे तो या बाजूला वाढवायचा आणि हा जो पॉइंट आहे तो या बाजूला इकडं वाढवायचा म्हणजे कमी करायचा. बरोबर आहे. आणि इकडं बरोबर याच्यावरती या ब्लॅक रेषेवरती याला इथं ठेवायचं असं. बरोबर आहे. आणि याला थोडस या बाजूला घ्या असं. आणि नाव सी आता या पद्धतीने तयार झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, इथं मात्र याची आउटलाईन काढून टाकायची, नो आउटलाईन करायची. आणि इथं जो कलर द्यायचा आहे तुम्हाला तो इथं सॉलिड फिल द्यायचा किंवा ग्रेडियंट फिल देऊ शकता, ग्रेडियंट फिल. बट ग्रेडियंट फिल देत असताना हा एक स्टॉप काढून टाका आणि हा एक स्टॉप काढून टाका. तर डिलीट करायचं बघा, इथं डिलीट करायचं आणि तो नवीन स्टॉप ऍड होतो तर डिलीट होतो. आता इथं दोन असे स्टॉप करायचे आपल्याला. मोबाईल डेटावर जॉईन होतो आता मी. ओके, येतोय का आवाज या ठिकाणी? बघा लाईट माझी गेली या ठिकाणी, मुसळधार पाऊस चालू आहे तेही. बरं, इट्स ओके. या ठिकाणी बघा आता या ठिकाणी आपलं शेवटचा फक्त इथं हे आपण इथं ग्रेडियंट द्यायचा होता आपल्याला. ओके, आवाज येतोय का माझ्या सर्वांना? एम आय ऑडिबल? येतोय हो सर. सर. ओके. आता बघा या येतोय. ठिकाणी आपल्याला हे जे आहे ते सेंड टू बॅक करायचं आहे नंतर. बट अगोदर ग्रेडियंट फिल देऊया आपण पट्ट करणं. सो हिअर बघा आता हा जो आहे इथं तुम्हाला गशिस पेन्सिल सारखा कलर थोडासा द्यायचा आहे आणि इकडे सुद्धा थोडासा सिस पेन्सिलचा कलर द्यायचा आहे. लाईक दिस. या पद्धतीने इथं सिस पेन्सिलचा कलर आला आणि इथं हा जो अँगल आहे ना, अँगल तो बघा खालच्या बाजूला थोडासा आपण इथं हा वाला ठेवायचा आहे. ओके, लिनियर अप वाला असा ठेवू शकता किंवा उलटा वाला घ्या. एकच मिनिट. याच्यामध्ये वर्ण लाईट किंवा हाच राहू द्या, थोडासा याला पुढं घेऊया असा असा. इथे बघा या पद्धतीनं. आता खालच्या बाजूला काय करायचं, अजून एक काढायचंय तिथं एकदम शिस. आता लीड असणार आहे. आता हे तर लाकडाचा भाग आहे हा सुद्धा. आता आपल्याला काय करायचं, शिस ची आपण त्याला म्हणतो प्लंबम. बरोबर आहे ना? तर त्या पद्धतीने इथं काय करायचंय ते तयार करायचं आहे आणि इथे सिस पेन्सिल बी आपली तयार होईल. आणि बाकीचा पार्ट जो आहे ना नट बोल्टिंगचा आणि हा रिमेनिंग क्राफ्ट आणि इमेज जनरेशन पर्यंत आपण आलोय, तो एक भाग दाखवतो. म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शका. आता याला थोडंसं खाली घ्या, खालीपर्यंत घ्या आणि खाली घेतल्यावर याला शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन एडिट शेप मध्ये जाऊन इथं काय करा, एडिट पॉइंट्स करा. आणि एडिट पॉइंट्स केल्यावर इथं या बाजूला घ्या आणि परत तुम्हाला या बाजूला घ्या. बरोबर आहे. या बाजूला आणि या बाजूला. आता इथं असं घेतल्यानंतर याची आउटलाईन जी आहे ना, आउटलाईन याची नो आउटलाईन करा आणि कम्प्लिटली ब्लॅक करायचं, एकदम ब्लॅक, कम्प्लिटली ब्लॅक. ओके, हा जो पार्ट आहे तो. आणि थोडासा आता तुम्हाला मॅन्युअली काय करायचं आहे, या पद्धतीने इथं ठेवायचं आहे. सो इट विल लुक लाईक धिस. नाव दिस इज आवर पेन्सिल. तर आपली पेन्सिल बघा कोणती आहे. याला आपण काय करूया, ग्रुप करूया आणि ही दिस इज आवर पेन्सिल. ओके, या पद्धतीनं ही पेन्सिल तयार झाली आपली. आता इथं थोडस काय झालेलं आहे, हा जो आहे भाग तो पाठीमागे टाकायचा, सेंड टू बॅक करायचं आणि परत याला पाठीमागे टाकायचं, सेंड टू बॅक करायचं. ओके, या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. अँड नाव याची जी आउटलाईन आहे ती या ठिकाणी घालूया आपण आपली पेन्सिलची. थोडेसे चेंजेस आपण करू शकतो या ठिकाणी. याला नो लाईन करा, नो लाईन. हे बघा, नो लाईन. आता तर ग्रुप कसं केलंय ते सांगा की. काय झालं, ग्रुप कोठून केलं? हे ग्रुप आहे ना आपल्याला ग्रुप कोठून केलं? ग्रुप हे सगळं सिलेक्ट करायचं आणि राईट क्लिक करून ग्रुप, राईट क्लिक मध्ये ग्रुप आहे. कधी कधी काय काय ऍक्शन्स या ठिकाणी बघता येतील तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये. रेकॉर्डिंग आता स्टॉप करतोय मी. फक्त आपल्याला हा फायनल रिझल्ट दाखवल्यानंतर घेतला त्याचा इमेज टू व्हिडिओ जनरेशन मध्ये बघा आपल्याला इथं गेलतो आपण.
दॅट इज हेल UI मध्ये मध्येच इंटरनेट हे झाल्यामुळं ओके. तर इमेज प्रोजेक्ट्स आपल्या प्रोजेक्ट्स मध्ये असतील त्या जुन्या याच्यामध्ये एक्सप्लोरला जाऊया आपण. सगळे आपण डिलीट केले. ऍक्च्युली मी ते तयार झालेले मी डिलीट केलेलं आहे. बट इट्स एनिवे. या ठिकाणी बघा क्रिएट व्हिडिओला क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रॉम्प्ट द्यायचा आहे आणि या ठिकाणी लेट द माउस जम्प ऑन द बॉडी ऑफ लायन हा क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी हे क्रिएट होत राहील. आता फेवरेट्स मधून काढून टाका फेवरेट्स. हा हा हे बघा पहिलं वालं, हा पहिला वाला आणि हा दुसरा वाला आता तयार होत आहे. कारण फेवरेट्सला इथे क्लिक झालं होतं ना, त्यामुळे ते दिसत होतं. या ठिकाणी बघा आत्ता हे तयार झालेलं आहे. हा प्रॉम्प्ट आपण दिलेला होता, लेट द माउस जम्प ऑन बॉडी ऑफ लायन. तिथे जम्प बी झालेलं नव्हतं, जुमो झालेलं होतं, स्पेलिंग झालेलं होतं, परंतु त्यानं ते बरोबर घेतलं बघा. आणि तुम्हाला ओ माय गॉड. सो हिअर यू कॅन सी हा माऊस जो आहे तो जम्प होताना दिसतोय. आता याला मी राईट क्लिक करून डाउनलोड करतो, विथ वॉटरमार्क करायचा. नंतर याची एडिटिंग कशी करायची ती फिल्मोराच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, प्रत्येक व्हिडिओ तयार करून ठेवा आणि त्याला जोडायचं आहे नंतर डायलॉग टाकून. तो भाग नंतर होईल आपला, बरोबर आहे. तर AI स्टोरी मेकिंग मधले जे पहिले किती स्टेप आहेत, टॉपिक सिलेक्शन झालं आपलं, त्यानंतर स्क्रिप्ट रायटिंग झालं, त्याच्यानंतर इमेज जनरेशन झालं आणि व्हिडिओ जनरेशन बी झालं बघा. आता हे बघा हा रिझल्ट झालेला आहे फायनल. ओके. या ठिकाणी तुम्ही सांगू शकता एक सिंह झोपला होता आणि उंदीर त्याच्या अंगा खांद्यावर डोक्यावर मानेशी खेळत होता. अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता इथं, बरोबर आहे. व्हॉइस ओव्हर त्याला देऊ शकता. अशा प्रकारे हा एक आपल्याला एक ऍज अ डेमो म्हणून तुम्हाला दाखवलेला आहे या ठिकाणी. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथं याला करू शकता. ओके. तर आता मी याला कट करतो आणि प्रोजेक्ट डे 1 मध्येच या ठिकाणी ठेवतो याला. ओके. जेणेकरून सगळे व्हिडिओज एकत्र आल्यावर त्याला एडिट कसं करायचं हा पार्ट आपण फिल्मोरामध्ये पाहू शकू. ओके. सो 10 मिनिट थोडासा लेट झाल्याबद्दल या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. बरोबर 1 तासाचं सेशन आपल्याला घ्यायचं आहे, ट्रेनिंग सेशन. उद्या 8:30चा जो काही टायमिंग आहे तो होणार नाही आपला. ओके. म्हणजे 8:30चा ला मी जे तुम्हाला सांगितलेलं होतं इंट्रो वगैरे, कोर्सचा इंट्रो वगैरे ते होणार नाही. रेकॉर्डिंग मध्ये नॉन रेकॉर्डेड मध्ये थोडेसे प्रश्न घेऊयात आपण, पण 1च तासाचं रेकॉर्डिंग आपण घेणार आहे. तुर्तास या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभ रात्री, धन्यवाद. भेटूया उद्या आजच्या या उर्वरित क्राफ्टिंग आणि पुढचा जो काही भाग आहे आपला AI स्टोरी मेकिंगचा त्याला घेऊन. सो टिल दॅट टाइम हॅव अ व्हेरी नाईस टाइम अहेड फॉर युअर होमवर्क. I am stopping my sharing and I am stopping the recording. Bye bye. See you soon.